हळूहळू सगळ्या गोष्टी लक्षात येतील याची मी प्रयत्न करणाऱ्यांना ग्वाही देतो. त्याचं कारण असं आहे की जो प्रयत्न करील, समजून घेण्याचा प्रयत्न करील, त्याच्या हे लक्षात येणारच आहे. परंतु त्याला 2-3 निकष आहेत. पहिली गोष्ट की आपली या सत्रांमध्ये नियमित उपस्थिती आवश्यक आहे, वेळेत उपस्थिती आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, काही जे तांत्रिक शब्द आहेत, टेक्निकल शब्द जे आहेत, जसं सती आहे किंवा आन, अपान, अनात्म, हे जे तांत्रिक शब्द आहेत, टेक्निकल शब्द आहेत, हे लक्षात येईपर्यंत थोडासा वेळ जाऊ शकतो. आणि एकदा ते लक्षात आले की ते शब्द काय सांगतात की मग आपली खरी साधना तिथून पुढे सुरू होईल. एक प्रश्न आलेला आहे आणि त्या प्रश्नामुळेच मला हे सांगण्याची थोडीशी आवश्यकता वाटली. तो प्रश्न असा आहे, संदीप सदाफुले जे आपले नियमित साधक आहेत, त्यांनी असं म्हटलेलं आहे की नॉट एबल टू गेट एक्सपिरियन्स ऑफ आनापानसती सिन्स नॉट एबल टू कनेक्ट विथ द मेथड प्रॉपरली. आणि पुढे ते म्हणतात लेट अस होप टुडे. त्यांना असं म्हणायचंय की आनापानसतीचा अजून अनुभव येत नाही आणि जी मेथड तुम्ही सांगता त्याच्याशी अजून कनेक्ट होऊ शकलो नाही, तर आशा आहे की आज होईल, असं त्यांनी एक मेसेज पाठवलेला आहे व्हॉट्सअपवर. आणि त्याला धरूनच मी आजची सुरुवात करणार आहे. आणि हा अनेकांचा प्रश्न असेल की अजून आनापानसतीचा अनुभव येत नाही आणि जी काही पद्धत सांगितली जाते त्याच्याशी अजून कनेक्ट झालेलं नाही, असं काही लोकांचा अनुभव असू शकतो. त्याचं कारण असं आहे की ही पद्धत, पहिली गोष्ट ही पद्धत नाही, हे आधी लक्षात घ्या. पद्धत नाही. पद्धत म्हणजे काय? असंच करा, असं करा, त्याला पद्धत म्हणता येईल, सिस्टम म्हणता येईल, मेथड म्हणता येईल. आणि त्याच्यामध्ये बरंचसं लॉजिक पण असतं. एक ही पद्धत नाही. ही काय आहे? जे काही नैसर्गिकपणे चालू आहे आपल्या मानसिक स्तरावर, कायिक स्तरावर आणि अर्थातच वाचिक स्तरावर, जे काही चालू आहे, जे काही घडत आहे, त्या घडण्याच्या प्रोसेसमध्ये, त्या प्रक्रियेमध्ये आपली सती, आपली जागृती, आपलं भान उतरतं. हे लक्षात घेऊया आपण. श्वासाची आपण असा प्रतिप्रश्न निर्माण करू, श्वासाची कोणती मेथड आहे? श्वास असा घेतला पाहिजे का, तसा घेतला पाहिजे का, अशी काही मेथड आहे काय? तर नाही. श्वासाची कुठली मेथड नाही, कुठली पद्धत नाही. प्रत्येक जण श्वास, प्रत्येकाचं शरीर श्वास घेतं सोडतं, हे जरी खरं असलं तरी त्याला एक प्रोसेस आहे, एक फिजिकल सिस्टम असेल, पण ती नैसर्गिक सिस्टम आहे. ती अशी मेथड नाही का हा श्वास असा आला पाहिजे, तसा आला पाहिजे, तसा गेला पाहिजे, तसा, असं नाही आहे. ते श्वास जसा आहे तसा आहे. कसा आहे? श्वासाचं म्हणजे काय चाललंय? आन म्हणजे जेव्हा शरीर आपलं श्वास आत घेतं
तेव्हा त्याचं काय चालतं, काय घडतं. अपान म्हणजे जेव्हा आपलं शरीर श्वास बाहेर सोडतं तेव्हा काय घडतं, काय चाललेलं आहे याचं भान, याची जागृती, याची सती म्हणजे अनापान सती, आन सती, अपान सती किंवा काया आन सती, काया अपान सती. आपली काया, आपलं शरीर हे नैसर्गिकपणे श्वास आत घेत आहे, नैसर्गिकपणे श्वास बाहेर सोडत आहे. ही एक फिजिकल सिस्टम आहे, शारीरिक क्रिया आहे किंवा त्याच्यात मानसिक क्रिया सुद्धा आहे. पण हे सगळं नैसर्गिक चाललंय. ह्याच्यामध्ये आपण मेथड किंवा एक पद्धती शोधू नये की श्वास असा घ्यायचा आणि तसा घ्यायचा आणि मग तो पाहायचा. नाही, यथाभूत ज्ञान दर्शन असा एक बुद्धांच्या शिकवणीतला एक महत्वाचा शब्द आहे. हे शब्द देखील आता आपण एक एक करून आता माहिती करून घ्यायचे, कारण याचा आपल्याला वारंवार उपयोग होणार आहे. यथाभूत ज्ञान दर्शन म्हणजे जसं होत आहे, जसं घडत आहे ते पाहणं. आता इथं श्वासाच्या पातळीवर, आनापानच्या पातळीवर काय घडतंय, काय होतंय, आपलं शरीर कसं आन करतं, कसं अपान करतं, या प्रवाहाशी, आनापानच्या प्रवाहाशी आपण एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. त्याला आपण अनापान सती म्हणतो किंवा आणखीन जसं आपण 2-3 ह्याच्यामध्ये पाहिलेलं आहे सत्रांमध्ये, काया आन, काया अपान. अनापान श्वास हे शरीराचं आणि मनाचं कार्य म्हणून त्याच्याकडे पाहूया आपण. श्वासाला शरीरापासून वेगळं करू नका. बरेच लोक आपण जे पाहतो की ध्यान, अनापानचं ध्यान करताना जणू काही श्वासाला शरीरापासून वेगळं वेगळं पाहतात. मला असं वाटतं की श्वासाला शरीराचा एक भाग म्हणून, जसं आपलं हृदयाभिसरण, हृदय, त्याची क्रिया, त्याचं अभिसरण हा शरीरातला भाग आहे. पचनक्रिया शरीराचा भाग आहे. आपलं किडण्यांचं फंक्शन शरीराचा भाग आहे. उत्सर्जन क्रिया शरीराचा भाग आहे. वेगवेगळ्या ग्रंथी शरीराचा भाग आहे. मेंदू आणि संपूर्ण शरीरात पसरलेली मज्जासंस्था शरीराचा भाग आहे. इंद्रिय, आपली इंद्रिय, डोळे, कान, नाक, जीभ आणि संपूर्ण त्वचा हे इंद्रिय, हे हा शरीराचा भाग आहे. या सगळ्याला मिळून काया म्हटलेला आहे. या कायेतला एक भाग, एक क्रिया अनापान आहे. म्हणून मी असं म्हणेल की याच्यामध्ये कुठली मेथड किंवा पद्धती शोधण्यापेक्षा याला शरीराचा एक भाग म्हणून, हिस्सा म्हणून त्याची आपल्याला सती ठेवायची आहे, जाणीव ठेवायची आहे, जागृती ठेवायची आहे, त्याचं भान ठेवायचं आहे. इथं आपण श्वासाचं काही करत नाही, श्वासाची काही करायची गरज नाही. श्वासाचं जर आपण काही करायला गेलो, त्याला मॅनिप्युलेट करायला गेलो, कमी असा घेईल श्वास, तसा घेईल, इथं पाहिल, तिथं पाहिल, मोठा घेईल, छोटा घेईल, कुंभक करील, रेचक करील, हे जे प्राणायामामध्ये चालतं, तर ते एक ध्यान आहे किंवा एक व्यायाम आहे. इथं सती म्हणजे काही आपण करत नाही. सती म्हणजे जसं आहे तसं आपण पाहतो. हे आधी आपण व्यवस्थित लक्षात घेऊया काय करायचं आहे. आणि मला वाटतं ही मेंटल स्टेट, ही मानसिकता जिथं आपण मी काही करत नाही, मी अनापान करत नाही किंवा मी कायेनं अनापान करत नाही, मी शरीरानं श्वास घेईल सोडील असं नाही. इथं
नाही, आत्मभाव नाही, याला आपण अनात्म असं म्हणतो सोयीसाठी आपल्याला. आणि हा अनात्म हा मी विरहित जी श्वासाची प्रक्रिया आहे, म्हणजे नैसर्गिक श्वासाची जी प्रक्रिया आहे, म्हणजे काया जे अनापान करते ही जी प्रक्रिया आहे, ही एक प्रकारे आपण ऑब्जेक्टिव्हली पाहतो. एक जणू काही जसं एखादी बाहेरची वस्तू आपण पाहतो, तसं आपण आतला श्वास, हा नैसर्गिक श्वास आपण जसा आहे तसा पाहतो. इथं आपण काही करत नाही. आणि ही जागृतीची एक प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टी, संशोधक काय करतात, एखाद्या गोष्टीचं संशोधन करतात, पाहतात. म्हणजे काय करतात, तर ते फक्त पाहतात. जसं आता न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. सफरचंद खाली पडतंय झाडावरून, तो एकदा पाहतो, दोनदा पाहतो, तीनदा पाहतो. तर तो फक्त पाहतोय आणि निरीक्षण करतोय की हे फळ वरून खाली पडतं. तर त्याला प्रश्न पडतो का हे खाली का पडतं, खालीच का पडतं, ते तुटल्यानंतर तिथंच का थांबत नाही किंवा इकडं तिकडं का पडत नाही, खालीच का पडतं. तर काहीतरी अशी गोष्ट आहे का जी त्याला खाली खेचते. तिथून गुरुत्वाकर्षणाचा त्याला शोध लागला की पृथ्वी जी आहे, ही पृथ्वी प्रत्येक जड वस्तू ही खेचून घेते. म्हणून कुठलीही गोष्ट वरून निघाली की ती जमिनीवरून आदळते. ह्याला काय म्हणतात, ग्रॅव्हिटेशनल पूल, याला गुरुत्वाकर्षणाचा मग नियम त्यातून निर्माण झाला. तर इथं न्यूटननं काय केलं, सफरचंद पाहताना फक्त पाहिलेलं आहे ते. आणि ते पाहता पाहता त्याला ती प्रक्रिया पाहता त्याला ते सुचलं की काहीतरी असं आहे की ते त्या सफरचंदाला खाली ओढतं. काहीतरी आकर्षण आहे, ते आहे गुरुत्वाकर्षणाचा. अशा प्रकारे त्याला शोध लागला. इथं देखील आपण पहिल्या दिवसापासून असं म्हणतोय की आपल्याला संशोधनाचं काम करायचंय. संशोधनाचं काम करायचंय म्हणजे काय, आपल्याला आपला शोध घ्यायचा आहे. आणि आपला शोध का घ्यायचा आहे, कारण आपण स्वतःसाठी अनभिज्ञ आहोत, अपरिचित आहोत. आणि अपरिचित आहोत म्हणून आपल्याला आपल्या जीवनातलं जे दुःखासारखे प्रश्न आहेत, हे प्रश्न आपले सुटत नाहीत. आपल्याला चिंता निर्माण होतात, चिंतेतून मुक्त होता येत नाही. आपल्यामध्ये डिप्रेशन येतं, आपण खचून जातो, आपल्याला त्याच्यातून बाहेर पडता येत नाही. आपल्याला भीती वाटते, त्याच्यातून बाहेर पडता येत नाही. आपल्यामध्ये अनेक इच्छा, आकांक्षा, तृष्णा, लोभ असतो, जो आपल्याला त्रस्त करतो, त्याच्यातून आपल्याला बाहेर पडता येत नाही. आपल्याला राग येतो, आपलं मन अशांत होतं, आपण शिवीगाळ करतो, मारहाण करतो, प्रसंगी एखाद्याला मारून देखील टाकू शकतो. तर हे सगळे जे काही, या सगळ्या ज्या काही इमोशन्स आहेत, हे जे चित्त आहे ज्याच्यामध्ये हे सगळं चाललेलं आहे, हे काय आहे, हे असं का होतं, हे असं का घडतं, म्हणजे मला राग का येतो, मला भीती का वाटते, कामछंद का निर्माण होतो, द्वेष का निर्माण होतो, आक्रमकता का निर्माण होते, माझं मन स्थिर का राहत नाही, मला शांत झोप का येत नाही. हे सगळ्या गोष्टींची उत्तरं आपल्याला सापडत नाहीत. त्याचं कारण म्हणजे सामान्य माणसाला सापडत नाही. त्याचं कारण आपण आपल्याशी कनेक्टेड नाही, आपण आपल्याला ओळखत नाही, आपल्याला आपला स्वतःचा परिचय नाही, कारण आपल्याला आपलं स्वतःचं भान नाही, आपली जागृती नाही, आपली सती नाही. आणि म्हणून बुद्धांनी महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की स्वतःला जाणा, स्वतःला ओळखा,
विशेषतः मनाला ओळखा, चित्ताला ओळखा, ज्याचं आपल्यावर अधिपत्य आहे, ज्याच्यावर जीवन आपलं सक्रिय असतं. तर स्वतःला जाणणं का आवश्यक आहे हे याच्यातून आपल्याला लक्षात येतं. आणि हे जे जाणणं आहे, हे जाणणं आपल्याला कशा पद्धतीनं केलं पाहिजे हे आपण आपल्याशी कनेक्ट होऊन ते करू शकतो. आपण आपल्याशी जोडले जाऊन ते करू शकतो. आणि स्वतःशी कसं जोडलं जायचं, स्वतःचं भान जागृती कशी ठेवायची याचं सूत्र, याचं तंत्र बुद्धांनी जगाला प्रथमतः सांगितलेलं आहे. आणि ह्याच पद्धतीनं त्यांना दुःखमुक्तीचा शोध लागला. तो त्यांचा शोध होता हे लक्षात घ्या. आपल्यालाही तो शोध घ्यायचा आहे. दुःखमुक्तीचा शोध लागला, ज्याला निब्बाण म्हटलेलं आहे, ज्याला अरहतपद म्हटलेलं आहे. बुद्धांची शिकवण प्रत्यक्षात उतरवण्याचा हा एकमेव मार्ग आहे. स्वतःला जागं करणं, कारण आपण झोपेत आहोत, आपण अजागृत आहोत, आपलं मन अजागृत आहे. तर त्याला जागं करणं आणि मनातले प्रश्न सोडवणं म्हणजे जीवनातले प्रश्न सोडवणं, म्हणजे व्यवहारातले प्रश्न सोडवणं, हे सगळं जे आहे हे या सतीच्या आणि जागृतीच्या प्रोसेसनं शक्य आहे. त्याची सुरुवात अनापानसतीपासून होते. कारण अनापान कायेचा भाग आहे, शरीराचा भाग आहे. आणि शरीरामध्येच हे सर्व मन, चित्त, भावना, विचार, सगळ्या ज्या काही बाबी आहेत, ज्याला संखार असं म्हटलेलं आहे, संस्कार, हे सगळे संस्कार या कायेच्या दायऱ्यामध्ये आहेत, कायेच्या सीमेमध्ये आहेत. म्हणून कायेशी कनेक्ट व्हावं लागतं आणि आतमध्ये कनेक्ट व्हावं लागतं. त्याला सती असं म्हटलेलं आहे. या सतीच्या आधारे आपल्या मनाचं जे काही विचलन आहे, मनाचं जे काही डिस्टर्बन्स आहे, सुखदुःख जे आहेत ज्याच्यामुळे मन विचलित होतं, हे मनाचं विचलन ह्या जागृतीच्या आधारेच आपल्याला थांबवता येतं. आणि मनाला स्थिर करता येतं आणि सक्रिय पण करता येतं. म्हणजे पाहिजे त्या दिशेनं सक्रिय, जे इच्छा, आकांक्षा, तृष्णेंच्या मागे धावणारं जे मन आहे, त्या केवळ तृष्ण आकांक्षांच्या मागे धावणारा आणि सुखदुःखामध्ये हेलकावे खाणाऱ्या या मनाला आपण जागृतीच्या आधारे एक संयमित बनवतो, स्थिर बनवतो, अविचल बनवतो, ज्याला निब्बाण म्हटलेलं आहे. त्याला अजून एक शब्द आहे, तो म्हणजे समाधी. समाधीमध्ये आणतो आपण. समाधी म्हणजे एकीकरण आहे, मनाचं एकीकरण आहे. मनाची स्थिरता म्हणजे काय? मनाचं एकीकरण आहे. त्याची भटकंती थांबलेली आहे, त्याची चंचलता थांबलेली आहे, त्याची भ्रमंती थांबलेली आहे, त्याची दोलायमान अवस्था थांबलेली आहे. ते स्थितप्रज्ञ आहे. ते एका जागी स्थिर आणि शांत, आणि ती जणू काय सगळी शक्ती एकवटलेली आहे. तर ही समाधी, हे निब्बाण प्राप्त करण्याचा सती हा मार्ग आहे. म्हणून आपण अष्टांग मार्ग ज्या लोकांना माहिती आहे त्यांना हे लक्षात घेता येईल. समाधीच्या आधी सती येते. सम्यक समाधी म्हणजे उचित, योग्य. त्या समाधीच्या आधी सती येते. सती म्हणजे आत्मभान आहे, जागृती आहे, अस्तित्वाचं भान आहे. हे अस्तित्व काय आहे हे समजून घेऊन त्याची जागृती ठेवणं
त्याची सती ठेवणं म्हणजे सतीपठ्ठान आहे. सतीपठ्ठान, सती जागृती, पुढं पुढं नेणं आहे, प्रस्थान करणं आहे. श्वास, श्वासातून काया, श्वासाच्या आधारे काया, कायेमध्ये वेदना म्हणजे सुख दुःख, त्याचं कारण चित्त म्हणजे इमोशन्स आणि विचार प्रक्रिया. हे जे अस्तित्वाचे घटक आहेत, मुख्य 4 जे घटक आहेत, याच्यामध्ये एकरूपता आणणं म्हणजे समाधी आहे. आणि ह्याच्यासाठी व्यायाम म्हणजे प्रयत्न करणं आहे. म्हणून सम्यक व्यायाम, त्याच्या आधी सम्यक व्यायाम येतो. त्याच्यासाठी आपली जी लाईफस्टाईल आहे, ही लाईफस्टाईल आपल्याला व्यवस्थित केली पाहिजे. आपली जी आजीविका आहे, आजीविका म्हणजे केवळ उपजीविका नाही. कधी कधी आजीविकेचा अर्थ केवळ पैसे मिळवण्याचं साधन, उपजीविकेचं साधन असा केला जातो. नाही, मला वाटतं आजीविका म्हणजे लाईफस्टाईल आहे, जीवनशैली आहे. हाऊ टू लिव्ह. 24 तास आपण दिवसाचे कसे घालवतो, ती आजीविका आहे. ह्याच्यासाठी आपली जी कायिक कृती आहेत, कर्मांत, त्या आपल्याला व्यवस्थित कराव्या लागतात. वाचिक कृती आपल्याला व्यवस्थित करावी लागते, सम्यक करावी लागते. आणि हे सर्व करण्याचा जो संकल्प करतो, आपण ठरवतो, त्याला सम्यक संकल्प म्हणतात. आणि या सगळ्या गोष्टी समजणं म्हणजे सम्यक दृष्टी आहे. तर अशा पद्धतीनं आपण ह्या सतीचं आणि जागृतीचं जे महत्व आहे हे लक्षात घेऊ शकतो. अजून एक महत्वाचा शब्द आज तुम्हाला मला सांगायचा आहे, तो आहे अपमाद. अपमाद म्हणजे सतीचा आहे, जागृती आहे. अपमाद म्हणजे अप्रमाद. प्रमाद म्हणजे गाफील अवस्था, अजागृत अवस्था, गाफील अवस्था. आपलं मन आपण पुन्हा पुन्हा पाहतो. मानसशास्त्रातही ते सांगितलं जातं. आपण पुन्हा पुन्हा पाहतो की आपलं मन ही 80-90% प्रमादात आहे, म्हणजे अजागृत आहे. म्हणजे त्याला कळत नाही काय चाललंय, ते आतमध्ये काय चाललेलं आहे. विचार त्याला कळत नाहीत, त्याला इमोशन्स कळत नाहीत, त्याला सुखदुःख का निर्माण होतात कळत नाही, कायतल्या ऍक्टिव्हिटीज कशा चालल्या त्याला कळत नाही. कारण मन, चित्त हे अप्रमादामध्ये आहे. आणि एक गाथा आहे धम्मपदातली, अपमाद वग्गोतली एक गाथा आहे, फार महत्वाची गाथा आहे. अपमादो अमतपदं पमादो मच्चुनो पदं अपमत्ता न मियंती ये पमत्ता यथामता. जे अप्रमादात आहेत, जे जागृत आहेत, ते जणू काही अमर आहेत. त्यांना मृत्यूचं भय नाही, जणू काही ते अमर आहेत. अमर म्हणजे प्रत्यक्ष शरीराचा मृत्यू असा नाही, तर अमर म्हणजे जागृत अवस्था, परिपूर्ण जागृत अवस्था. जसं सम्यक संबुद्ध, परिपूर्ण जागृत अवस्था. तर ती परिपूर्ण जागृत अवस्था जी आहे, परिपूर्ण जागृत अवस्था जी आहे, त्याला अपमाद असं म्हटलेलं आहे. तर जे अपमाद असतात ते जणू काही त्यांना अमृत पद मिळालेलं असतं, अमर पद मिळालेलं असतं. आणि जे गाफील असतात ते मृत्यूसारखेच असतात, ते मेल्यासारखेच असतात. पमादो मच्चुनो पदं, त्यांची अवस्था जणू काय मृतवत असते. अपमत्ता न मियंती, जे जागृत असतात ते मरत नाहीत, आणि जे अजागृत असतात ते मेल्यासारखेच असतात. ये पमत्ता यथामता. तर जागृती जी आहे ही जिवंतपणाची एक जणू काही साक्ष आहे, असं ही गाथा सांगते. तर ही जी जागृती आहे त्यालाच आपण सती असं म्हणतो. आणि ही सती आपल्याला क्रमाक्रमाने डेव्हलप करता येते, विकसित करता येते. हे आपल्याला ह्याच्यामध्ये शिकायचं आहे.
तर अनापानकडे येऊया. आन अपान, कारण इथून आपल्याला सतीची जागृतीची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला एक प्रकारे अनुभवायची आहे. आन अपान. आन म्हणजे शरीर नैसर्गिकपणे जे श्वास आत घेतं, नाभीच्या पाठीमागे पोटामध्ये श्वासपटल नावाचा जो पडदा आहे तो जो आकुंचन प्रसरण पावतो, छाती आणि पाठीचं जे काही आकुंचन प्रसरण होतं त्यानुसार आपली काया श्वास आत घेते, आन करते, आपली काया श्वास बाहेर सोडते, अपान करते, काया आन करते, काया अपान करते आणि नैसर्गिकपणे करते. म्हणून याला आपण अनात्म आन किंवा अनात्म काया आन, अनात्म काया अपान असं म्हणतो आपण त्याला. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची या प्रश्नाच्या अनुषंगानं की इथे आपण काहीही करत नाही, इथे श्वासात आपण काहीही करत नाही, तर आपण लेट द बॉडी ब्रीथ म्हणजे शरीराला जणू काय श्वास आपण घेऊ देतो, शरीराला आपण श्वास सोडू देतो. आपल्या इच्छेप्रमाणे श्वास आपण खेचत नाही किंवा सोडत नाही, त्याच्यावर आपण दबाव आणत नाही, त्याला मॅनिप्युलेट करत नाही, त्याला आपण इच्छेच्या बळावर घेत नाही, इच्छेच्या बळावर सोडत नाही. नैसर्गिक आनची सती म्हणजे जागृती, नैसर्गिक अपानची जागृती. काया आन करते, काया अपान करते, याचं भान, याची जागृती. हा अनुभव आपल्याला घेत घेत पुढे जायचं आहे. या संबंधी आपल्याला काही जर प्रश्न असतील ना तर आपण एकतर व्हॉट्सअपवर पाठवू शकता, फोनवर विचारू शकता, किंवा या सत्राच्या शेवटी जर थोडासा आपल्याला वेळ असेल तर आपण त्याच्यावर थोडी चर्चा करू शकतो. पण हा पहिला मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा की आपली काया आन करते, अपान करते, आपण त्याचं भान ठेवतो, त्याची सती ठेवतो. आणि या ठिकाणी आपण एक जागृतीचा अनुभव पण घेतो, सतीचा अनुभव पण घेतो. शांतपणे हे अनुभवायचं आहे की आपलं शरीर श्वास आत घेत आहे, आपलं शरीर श्वास बाहेर सोडत आहे. ज्या क्षणी श्वास आत येत असेल त्या क्षणी हे पाहायचं आहे की काया श्वास आत घेत आहे. ज्यावेळी श्वास आपली काया बाहेर सोडते आहे तेव्हा हे पाहायचं आहे की ही काया, आपली काया ही श्वास बाहेर सोडत आहे. श्वासाच्या अनापानच्या या प्रवाहाबरोबर जेव्हा आपण नैसर्गिकपणे राहतो तेव्हा आपलं मन हळूहळू स्थिर होतं, शांत होतं. याचा देखील आपल्याला अनुभव घ्यायचा आहे, त्याच्याविषयी आपल्याला जागृत राहायचं आहे. श्वासाच्या प्रवाहाबरोबर राहता राहता आपलं मन कसं स्थिर आणि शांत होतंय, आपली काया कशी शांत होते, आपल्या कायेतील जाणीवा कशा शांत होतात, फिलिंग कशा शांत होतात, आपली मनाची जी अस्वस्थता आहे, अस्थिरता आहे ती कशी कमी कमी होत जाते, हे आपल्याला या क्षणी अनुभवायचं आहे, इथे आत्ता. तर काया आन करीत आहे, काया अपान करीत आहे.
ज्यावेळी आपली काया आन करताना म्हणजे श्वास आत येताना जर श्वास दीर्घ असेल, मोठा असेल, तर पाहायचं आहे, अनुभवायचं आहे की श्वास दीर्घ आहे. आत येताना जर श्वास दीर्घ असेल तर श्वास दीर्घ आहे हे पाहतो आपण, त्याची जाणीव ठेवतो. श्वास बाहेर पडताना जर दीर्घ असेल तर आपण हे पाहतो की श्वास दीर्घ आहे. आपली काया श्वास आत घेताना जर श्वास छोटा असेल, ह्रस्व असेल, तर आपण केवळ पाहतो की श्वास ह्रस्व आहे, छोटा आहे. आपलं शरीर जर जेव्हा श्वास बाहेर सोडताना श्वास छोटा असेल तर आपण हे पाहतो की श्वास छोटा आहे. याचा अर्थ श्वास जसा आहे तसा आपण पाहतो. मुद्दाम मोठा श्वास घेत नाही, मुद्दाम मोठा श्वास सोडित नाही, मुद्दाम श्वास घेत नाही, मुद्दाम श्वास सोडित नाही. नैसर्गिक श्वास, आपलं शरीर जसा श्वास आत घेतं, बाहेर सोडतं, पोटाच्या आतमध्ये श्वासपटल जो श्वास आत घेतो, बाहेर सोडतो, त्या हालचालीबरोबर छाती आणि पाठीच्या आणि पोटाच्या हालचालीबरोबर जो आनापान चालतो, जो श्वासोच्छ्वास चालतो, तो आपण जागृतीपूर्वक, सतीपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करतो. समजा आपल्याला हे जमत नसेल, आपलं मन इकडे तिकडे भरकटतं किंवा कंटाळा येऊ शकतो, अनावश्यक वाटतं, कुठल्याही कारणानं जर आपलं लक्ष इथून विचलित होत असेल, ते भानावर राहत नसेल, जागृतीच्या प्रक्रियेत राहत नसेल, तर तेही लक्षात घ्यायचे की आपलं मन भरकटतंय आणि हा एक मनाचा स्वभाव आहे. त्याचं काय करायचं किंवा त्याचं काय होईल, ते कसं शांत होईल ही पुढची क्रिया आहे. परंतु जर आपलं मन स्थिर नसेल, शांत नसेल, या जागृतीच्या प्रक्रियेत उतरत नसेल, सतीमध्ये येत नसेल, आनापान सतीमध्ये येत नसेल, तर हे देखील लक्षात घ्यायचंय की आपलं मन विचलित आहे, भरकटतंय, कुठल्याही कारणानं चिंतेत असेल, अस्थिर असेल, घरी गेलेला असेल, कंटाळा आलेला असेल, जड झालेला असेल, जे काही आहे. प्रत्येकाचे प्रश्न आणि मनस्थिती वेगळी आहे. आपली मनस्थिती जशी आहे ती लक्षात घ्यायची आहे. ती आपल्या मनाची एक ओळख आहे, ती आपल्या मनाचा तो एक परिचय आहे.